नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. श्री अजित पवार यांच्या चिरंजीवांशी निगडीत असलेलं पुण्यातलं 2 ठिकाणच्या शासकीय जमीन हडप केल्याचं प्रकरण हे इतक्यात संपेल असं वाटत नाही. अजूनही काही प्रेक्षकांच्या मनामध्ये नव्हे, बहुसंख्य प्रेक्षकांच्या मनामध्ये प्रश्न आहे, की ती शासकीय जमीन होती, तर ती विकली कशी गेली? आणि असे कोणते प्रश्न आहेत, की ज्याचं उत्तर अजून मिळत नाहीये? आणि मला तर असं आता हळू या प्रकरणात असं वाटायला लागलंय, की शीतल तेजवानी आणि तो सागर सूर्यवंशी हे जे नवरा-बायको आहेत, त्यांनी बहुतेक तर पार्थ पवार आणि ते दिग्विजय पाटील यांना पण गंडवलेलं आहे, की हे सगळं टायटल क्लिअर आहे वगैरे म्हणत. आणि अर्थात तो व्यवहार एकदा लक्षात आल्यानंतर ज्या पद्धतीनं शासकीय यंत्रणा हल्ल्या, त्यात दिसतंय की सुपर पॉवर इन्व्हॉल्व होती आणि त्याप्रमाणे ते झाले. पण पार्थ पवारला किंवा दिग्विजयला सुद्धा कसं फसवलेलं असू शकतं, ह्या प्रश्नाचं उत्तर जे बहुसंख्य प्रेक्षकांना अजूनही नीट कळलेलं नाहीये, की मुळामध्ये ही जमीन ही शासनाची असताना, बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाचं त्याच्यावरती नाव असताना, ही जमीन त्याचं कुलमुखत्यार पत्र ज्याला पॉवर ऑफ अटर्नी आपण म्हणतो, ती झालं कसं? आणि जिल्हाधिकारी पुणे यांची 2 कुठली कागदपत्र होती, की जी लपवली गेली? आधी त्याच्यापासून सुरुवात करू आणि मग शीतल तेजवानी कशी फरार आहे? 2 पालकमंत्री माफ करा महसूल मंत्र्यांचा ह्याच्याशी कसा संबंध आहे? श्री बाळासाहेब थोरात यांनी असं सांगितलं आहे, की त्यांच्याकडे ही फाईल ह्या जमिनीची किमान 3 वेळेला आली होती, ते महसूल मंत्री असताना. तिन्ही वेळेला ती फाईल त्यांनी रिजेक्ट केली. नंतर हे प्रकरण हायकोर्टामध्ये गेले आणि हायकोर्टाने पण ते रद्द केलं. नंतर पुन्हा ते प्रकरण बाळासाहेबांकडे आल्यानंतर बाळासाहेबांच्या मनात पुन्हा शंकेची पाल चुकचुकली आणि त्यांनी तो व्यवहार करायला नकार दिला. तसंच याच्या आधी श्री एकनाथ खडसे यांनी पण सांगितलं, की त्यांच्याकडे पण ही फाईल आली होती. इंटरेस्टिंगली एकनाथ खडसे यांच्या पुण्यातल्याच एम-आय-डी-सीतल्या भूखंडाच्या प्रकरणातले जे तक्रारदार आहेत, ते ह्या प्रकरणातले आरोपी झाले. त्यामुळे हे बघा कशी क्रोनॉलॉजी आहे सगळी. पण असो, हे राजकारण आहे. त्या राजकारणाचे काही पदर आहेत, जे मी तुम्हाला सांगितलेच आहेत. इतका मोठा साखळदंड आता श्री अजित पवार यांच्या पायात पडलाय, की त्यानंतर त्यांच्या भविष्यातल्या राजकीय वाटचालीला कसा ब्रेक बसलाय, ते मी कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं. आता आपण हे समजून घेऊ, की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जी कागदपत्र आत्ता येतायत, त्याच्यातनं काय दिसतंय? काय झालंय बघा, 1959ला महार वतन रद्द झालं. सगळेच वतन रद्द झाली. महार वतन म्हणजे काय? तर तुम्ही काहीतरी सेवा करता, मृतदेह टाकता, गावात आणणाऱ्या अशा गोष्टी, की ज्या इतर स्पृश्य लोक करत नव्हते. त्या स्पृश्य लोकांनी त्या सेवेच्या बदल्यात त्यांना जमिनी दिल्या. दॅट इज कॉल्ड महार वतन. ते ब्रिटिश कालखंडापासून होतं, काही प्रमाणात पेशवे कालखंडात होतं. ते रद्द झालं 1959ला. मग काय झालं, की राज्य सरकार आणि बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया, ज्याला आपण BSI म्हणतो, यांच्यात एक कबुलियत करार झाला. कबुलियत करारनामा झाला. जमीन एक 15 वर्षासाठी म्हणजे 1974 सालापर्यंत ही BSIला भाडेपट्ट्यावर देण्यात आली. हा व्हिडिओ हा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे, की असं काय घडलं, की ज्याच्यातनं शासकीय जमीन विकली गेली आणि असं बहुतेक ठिकाणी जिथे असे व्यवहार झाले तिथं घडलं असणार आहे. पहिली 15 वर्षासाठी दिली. मग 1988 साली म्हणजे 1974 पर्यंत तो झाला. मग 1978 साली मूळ भाडेपट्टा संपल्यानंतर पुढील भाडेपट्टा करण्याची प्रक्रिया सुरू झाली. म्हणजे 74 पर्यंत होती, पण तो भाडेपट्टा संपला. 1988 सालापर्यंत त्याच्यात नवीन कुणी रिनोव्हेशनच केलं नाही. 1988ला पुन्हा भाडेपट्टा सुरू झाला. 1991-92ला महार वतनदारांनी मालकीचा दावा केला. कसा केला? कारण ते आधीचे वतनदार होते. मधल्या काळामध्ये सरकारने असा एक निर्णय घेतला, बहुतेक 62ला घेतला, की ज्यांचं वतन होतं त्यांची मूळ मालकी आपण कायम करू. तुमचं खालसा झालंय 1959ला, पण तुमची मूळ मालकी आम्ही मान्य केली. हे सरकारच्या नंतर रेट्रोस्पेक्टिव्ह लक्षात आलं आणि सरकारने त्याप्रमाणे मान्यता दिली 62ला. पण त्यांना पण म्हणजे महार वतनदारांना पण 1991-92 पर्यंत ते त्यांनी केलं नाही. मग त्यांनी 1991-92ला पुन्हा आपली मालकी मागितल्यानंतर प्रशासनानं पुन्हा सविस्तर अहवाल तयार केला आणि असं सांगितलं, की ही जमीन ही सरकारचीच आहे. का? कारण तुम्ही जो दावा केला आहे त्याच्या आधी ती जमीन खालसा झालेली आहे आणि त्याच्या आधी त्याच्यावरती सरकारचं नाव आलेलं आहे. त्यामुळं महार वतनाचं नाव राहील त्याच्यामध्ये 272 जणांचं. पण ती जमीन सरकारचीच आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काही करता नाही येणार. पुढं काय झालं 1999 ते 1999ला पुन्हा नवीन भाडे करार झाला. 1988लाही काही झालं नाही त्या भाडे करारामध्ये. 1988 पासूनचा भाडे करार झाला म्हणजे पूर्वलक्षी प्रभावाने 1999ला भाडे करार झाला. प्रक्रिया सुरू झाली होती 1988ला. जो भाडे करार आधीच संपला होता त्याची प्रक्रिया 1988ला सुरू झाली
आणि मार्च 2038 पर्यंत म्हणजे 50 वर्षासाठी बीएसआयला भाडेपट्ट्यानं पूर्वलक्षी नूतनीकरण बीएसआय सोबत करण्यात आलं. प्रत्येक भाडेपट्टा नूतनीकरणाच्या वेळी जमीन योग्य हेतूसाठी वापरली जाते की नाही हे पाहिलं गेलं. कारण ही कागदपत्र एवढी आहेत ती वाचताना बरेच पॉइंटर्स काढताना मागं पुढे झाले. 1992 आणि 93 म्हणजे 1992, 93 आणि 2023 दोन्ही वेळेला जिल्हा प्रशासनाच्या अहवालाने पुन्हा पुन्हा स्पष्ट केलं की ही जमीन ही सरकारी आहे. ती जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय विकता किंवा हस्तांतरित करता येणार नाही. 2018 मध्ये मुंडवा जमिनीचा 7/12 उतारा बंद करण्यात आला. त्याला नवीन सर्वेक्षण क्रमांक 1978 असा देण्यात आला. वतनदाराच्या दाव्याचा तिथं वापर झाला आणि 272 महार वतनदाराच्या वतीनं पॉवर ऑफ अटॉर्नी करण्यात आली. कारण आता 7/12 बंद झाला. इथे दोन नोंदी आल्या. एक सरकारी नोंद आली आणि एक महार वतनदाराची आली. 2006 साली ह्या शीतलनी ह्या सगळ्या 272 मंडळीकडनं पॉवर ऑफ अटॉर्नी केली, कुल मुखत्यार पत्र. आणि त्यानंतर जमीन परत मिळवण्यासाठी अनेक अर्ज राज्य सरकारकडे सादर करण्यात आले, जे आता महसूल मंत्री श्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. महसूल विभागानं त्यावर अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. वतन रद्द केल्यानंतरची कायदेशीर आणि प्रशासकीय गोंधळ कायम ठेवला राहिला, कारण जमीन सरकारच्या भाडे तत्वाखाली वैधरित्या वापरली जात होती. तरी ती मालमत्तेच्या व्यवहारात पुन्हा दिसत असल्यानं त्याचे वेगवेगळे रिफ्लेक्शन्स येत होते आणि इतरांच्या नावावर म्हणजे जी एक्सक्लुझिव्हली बीएसआयला दिली होती ती इतरांच्या नावावरती, म्हणून ती भाडेपट्ट्यानी तिथे त्यांचं पण नाव होतं. म्हणजे काय बघा, सरकारला ती जमीन घेतली, ती भाडेपट्ट्यावरती दिली, ती त्यानंतर कुणाला तरी देण्यात आली. मधल्या काळामध्ये महार वतनदारांनी त्या संदर्भामध्ये आपलं काय म्हणणं ते मांडलं. सरकारने सांगितलं की नाही नाही ती तर जमीन आधीच घेतलेली होती. मग असं करून पुन्हा त्याच्यावरती हे दोन्ही नोंदी झाल्या, महारवतनाच्या झाल्या आणि सरकारची झाली. महारवतनाच्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदीवरती त्या नोंदीचा आधार घेऊन तो पॉवर ऑफ अटॉर्नी झाली 2006ला. 19 वर्षानंतर 2025ला ती पॉवर ऑफ अटॉर्नी वापरली आणि मग शीतलनी तो व्यवहार केला, शीतल आणि अमेडियामध्ये. त्यामुळे शक्यता ही आहे की शीतलनी सांगितलं की हे व्हॅलिड कागदपत्र आहेत. अमेडियाकडे काय लिगल रिसोर्सेस इतके मोठे आहेत, त्यांनी पण दिसतंय असं की पूर्णपणे डोळे झाक केली आणि हा व्यवहार झाला. तुमच्या लक्षात आलं का? जमीन सरकारची आहे, फक्त नोंदी आधीच्या पूर्वलक्षी प्रभावाप्रमाणे किंवा आधीच्या त्यांच्या मालकी हक्काप्रमाणे महारवतनाच्या आल्या. सरकारला पूर्ण वगळलं आणि इकडे महारवतनाचाच पॉवर ऑफ अटॉर्नी वापरून ती जमीन हडपली. आय एम डॅम शुअर की तिकडे म्हणजे त्या दुसऱ्या ज्या डेअरीच्या जमिनी संदर्भामध्ये पण असंच झालेलं आहे आणि त्याप्रमाणे हा निर्णय घेण्यात आलेला आहे असं दिसतंय. आता शीतल तेजवानी फरार आहे. ती जेव्हा पकडली जाईल त्यानंतर हे समजेल की तुझं येवले नावाचा तहसीलदार आहे सूर्यकांत येवले, त्याची भूमिका काय होती, ते जे 300 कोटी रुपये खरोखरच ट्रान्झॅक्शन झालं की नाही. आणि माझ्या मते आता या सगळ्या प्रकरणाचे पॉलिटिकल रिपरकेशन्स भविष्यात खूप काळ येणार आहेत. कारण काय झालंय की या प्रकरणामध्ये एक दिसून आलंय की कायदा सर्वांसाठी समान नाहीये. जे पॉवरफुल आहेत त्यांच्यासाठी वेगळा न्याय आहे आणि जे गरीब सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्यासाठी वेगळा न्याय. मला ह्या प्रश्नाची उकल करून सांगायची होती की सरकारी जमीन असताना नेमकी ती कशी विकली गेली, जे आता टाइम्स ऑफ इंडियन त्यावरती खूप सविस्तर वार्तांकन केलेलं आहे, ते मी तुमच्यासमोर मांडतो. थांबूया आपण.